रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने टेम्पो पाण्यात अडकला। कोकणात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे काल रात्री राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडे झाले। त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे। तसेच बुरंबाळ व काटे या गावाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी आल्यामुळे टेम्पो चालक महेश सुतार यांचा टेम्पो रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या कडेला जाऊन अडकला। हा टेम्पो ते कोल्हापूरहून पाचलकडे फरशी घेऊन जात असताना पावसाच्या पाण्यात अडकला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। बुरंबाळ व काटे या दोन गावांचा संपर्क पावसाच्या पाण्यामुळे तुटला आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या दूध संकलन संस्थाही बंद झाल्या आहेत। प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।